आज मी बनवणार आहे बाहेरून एकदम कुरकुरीत आतून मऊ स्पॉन्जी मुगाच्या डाळीची भजी. पावसाळ्यात गरमागरम चहा आणि ही भजी यापेक्षा भारी कॉम्बिनेशन असू शकत नाही. सर्वात आधी आपण घेतली आहे 1 कप मुगाची डाळ. ही डाळ मी साधारण 3 ते 4 तास पाण्यात भिजवून ठेवली होती. डाळीचं पूर्ण पाणी काढून ही डाळ मिक्सरच्या जारमध्ये घालूया. त्यामध्ये टाकूया 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं घालत जाडसर बॅटर तयार करा. बॅटर खूप पातळ करू नका. जाडसर बॅटरमुळे भजी छान फुलतात आणि आतून मऊ राहतात. आता बनवूया एक झटपट मसाला जो या भजींची चव अनेक पटीने वाढवेल. एका छोट्या खलबत्त्यात 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा काळी मिरी हे सर्व जाडसर कुटून घ्या. खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये जाडसर फिरवू शकता. पल्स मोडवर तुम्ही याला फिरवू शकता. हा तयार मसाला बॅटरमध्ये घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. त्यामुळे भजी बाहेरून छान कुरकुरीत होतात आणि रंगही सुंदर येतो. सगळं मिश्रण एकजीव करून घ्या. बॅटर फार घट्ट वाटत असेल तर फक्त 1-2 चमचे पाणी घाला. बॅटर एकदम असं भजी जसं सोडतो त्या कन्सिस्टन्सीचं ठेवा. जास्त पातळ केलात तर भजी एकदमच सॉफ्ट होतात आणि तेलही जास्त लागतो. म्हणून बॅटरची कन्सिस्टन्सी बघा अशी जसे भजी पडतायत तशी असायला हवी. गॅसवर एक कढई ठेवा. त्यामध्ये तेल गरम करत ठेवा. तेल चांगलं गरम झालं की हाताने किंवा चमच्याने छोटे छोटे भजी सोडा. सुरुवातीला हाय फ्लेमवर 1 मिनिट तळा. त्यानंतर गॅस मध्यम करा आणि भजी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. भजी तळताना खूप ढवळू नका. एका बाजूने छान तळली की मगच पलटा. त्यामुळे ती तुटत नाही आणि सुंदर आकार तयार होतो. आता बघा किती सुंदर सोनेरी रंग आला आहे. आणि हा आवाज ऐका किती छान कुरकुरीत झाले आहेत. पण आतून मात्र एकदम मऊ आणि स्पॉन्जी आहेत. ही भजी गरमागरम चहा, हिरवी चटणी, टोमॅटो सॉस, तळलेल्या हिरव्या मिरची सोबत सर्व्ह करा. विश्वास ठेवा एकदा खायला सुरुवात केली की एकावर हात थांबणारच नाही. तर तुम्हाला अशा सोप्या, चविष्ट आणि रोजच्या स्वयंपाकाच्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि सुनूच्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट खा. धन्यवाद.